का आलाच गड्या, मग आला म्हणल्यानंतर आपल्याला माझ्या टोनवर तुमच्या लक्षात आलं असेल मी कुठे आहे म्हणून. मी आता कोल्हापुरात आहे मंडळी, कोल्हापुरात. हा, पुरेपूर कोल्हापूर, नाथखुळा कोल्हापूर. आणि मिसळ खाल्ल्याशिवाय कोल्हापूरच्या दिवसाची सुरुवात होऊच शकत नाही. आणि आज आपण करणार आहोत मिसळ पे चर्चा. पण तत्पूर्वी बोलण्यापूर्वी माझी सवय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आलोय तर खाल्ल्याशिवाय काही मी जाणार नाही. पहिले टेस्ट करू, मिसळ टेस्ट करू. छान बघा. असं तर इथे आपल्याकडे पाव दिला जातो, इथे ब्रेड बरोबर मिसळ जी ती खाल्ली जाते. जोडीला आहे कुंदा. ही झणझणीत मिसळ खात असताना तिखट लागलं तर कुंद्याचा एक घास आपण घेतलाच पाहिजे. चला मिसळ पे चर्चा करूया. निवडणुकीचं वातावरण कोल्हापुरातल्या, कोल्हापूर उत्तर या मतदारसंघात जर आपण बघितलं, सध्याची लढत जी आहे ती म्हणजे शिवसेनेचे नेते म्हणजे शिंदे गटाचे राजे क्षीरसागर विरुद्ध महाविकास आघाडीकडनं मधुरिमा राजे छत्रपती यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. कडवी लढत आहे, जाणून घेऊया. जोरदार मिसळ हे आवडली आपल्याला. कोल्हापूरच नाथखोळा आहे. नाथखोळा आहे, खरंच नाथखोळा आहे. आणि इलेक्शनही नाथखोळा होतंय तुमच्याकडे. जबरदस्त जबरदस्त कुस्ती होते या इलेक्शन मध्ये. होय. इथे सर्व जन्माला येते ती कुस्ती आणि ह्याच मातीमध्ये जन्माला येतात. मग यंदा कोण कोणाला आसमान दाखवणार? यावेळी महायुती महाविकास आघाडीला आसमान दाखवणारे निश्चित. होय का? कोण आहे महायुतीकडनं? महायुतीकडनं या मतदारसंघामध्ये शिवसेना, भाजप, रसप उमेदवार माननीय राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर साहेब या रिंगणामध्ये उतरले. मग निवडून येतात 100% येतात. काय पण यंदा पुन्हा लोकसभेसारखं चित्र बघतोय आम्ही. काय म्हणजे गादी विरुद्ध, म्हणजे गादीचे वारस म्हणजे त्या घराण्यातली व्यक्ती विरुद्ध शिवसेना. काय अंदाज? त्यावेळी 100% कोल्हापूर उत्तरमध्ये राजे क्षीरसागर हेच कुस्ती मारणार. कुंद्याचा एक घास जोरदार मस्त. इतरही टेबलवरती जाऊ, लोकांशी बोलू, गप्पा मारू. काय सध्या काय म्हणतोय इलेक्शनचा माहोल कोल्हापूरमध्ये? नाही का, जाणवत नाही काय? हा, काय शिंदेसेना, हा, भाजप आणि शिंदेसेना या वेळेला आघाडीवर दिसतात. होय ना? त्यांना लाडकी बहिणीचा फायदा होईल, प्लस त्यांच्या अंतर्गत एकी चांगली प्रकारे दिसते. चवीने खाणार त्याला देव भरपूर देणार असं म्हणलं जातं. काय सध्या राज्यातला माहोल काय जाणवतो तुम्हाला? राज्यातला माहोल आता सध्या लाडकी बहीण योजनेमुळे थोडासा फरक पडलेला आहे. कोणाकडे जाणार जनता असं वाटतंय तुम्हाला? आता जे सुरुवातीला वाटत होतं 40 ते 60%, आता 50-50 वाटायला लागले असं. 50-50 सिच्युएशन घासून आहे, घासून आहे. घासून आहे ते म्हणतात. सिच्युएशन घासून आहे. तर मंडळी असं हे कोल्हापूर, जे पुरेपूर कोल्हापूर आहे. आणि जाता जाता मला तुम्हाला खास करून या हॉटेलचे जे मालक आहेत, मला त्यांच्याबद्दल फार नवल वाटतं. काका हे मालक आहेत हॉटेलचे आणि प्रत्येक ठिकाणी खरं तर ते सर्व करताना दिसतं. काका नाव काय आपलं? प्रकाश नाडर जगताप. किती, या ना पुढे या ना जरा. काय किती वर्षापासून कोल्हापूर बघताय? जन्मच कोल्हापुरात झालाय. जन्मच कोल्हापुरात ना? बर बर बर. काय झालं का कोल्हापूरचा विकास झाला? विकास कुठला आहे? मागे गेले आता. होय का? होय होय. काय वाटतं यंदा कोणाचा जोर आहे? काय राजकारणाचं काय नाही. नाही का? पण बुवा सगळ्यांना मस्त छान मिसळ खाऊ घालायची. राजकारणात काही विषय नाही. जाऊयात माझे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार यांच्या बरोबर मार्केटमध्ये फेरफटका मारण्याकरता. चला. इकडचेच काय? होय. होय. काय नाव? ध्रुव नारायण परब. ध्रुव भाऊ, हा, मतदान कुठल्या मतदारसंघात असते तुमचं? आमचं दक्षिणला आहे. दक्षिणला आहे का? होय. पण काय सध्या उत्तरमध्ये चर्चा काय इथं? तर मध्ये सध्या इथले काय मला एवढं, पण तरी पण महायुतीकडे जरा वाटतंय. होय का? दक्षिणला गेला तर आमदार ऋतुराज पाटील आहेत ते फिक्स आहेत होय का? त्यांच्या कामाच्या होय. जोरावर. आणि उत्तरचं काय वातावरण? उत्तरचं एका सामान्य कार्यकर्त्याला दिलेलं पहिला तिकीट, ते डावललं गेल्यामुळे आता राजेश क्षीरसागरांचा जरा वरचढ आहे. मग कोणावर नाराजी आहे? काँग्रेसच्या बाकीचे कार्यकर्ते नाराज आहेत. इथले का? कोल्हापुरातले? कोल्हापूर कोल्हापूर पुरेपूर कोल्हापूर. कोल्हापूर. नाद खुळा, नाद नाही करायचा. हा. वाद. हा. काय सध्या इलेक्शनचा माहोल काय? इलेक्शनचं काय माहोल काय बीजेपीकडनं जास्त आहे. होय का? होय का? होय. हे आणि उत्तर कोल्हापूर उत्तर उत्तरचे काय आता दोघं बघूया आता काय म्हणजे हे माडिक बसते काय काय बघूया. माडकांचे जास्त, कारण का आता तरुण मुलं माडकांचे जास्त आहेत. होय का? त्यांच्याकडे जास्त आहेत. होय का? हो. तरुणांचा ओढा तिकडे. ओढा तिकडे आहे त्यांचं. माहोल आहे चांगला, हा. परंतु कोल्हापूरची सुधारणा व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे कोल्हापुरात? रस्ते व्हायला पाहिजेत, पाण्याची सोय, लाईट, कचरा उठाव होत नाहीये. हा.
हा सगळा व्हायला पाहिजे. म्हणावं तेवढी डेव्हलपमेंट झाली नाही. 15 वर्ष जवळजवळ सत्ताधारी आहेत. पण 15 वर्षात तिने कोल्हापूरसाठी MIDC आहेत किंवा उद्यमनगर आहे त्याबद्दल काहीच लक्ष दिलेलं नाही. शाहू मिल बंद पडली, फक्त भोंगा चालू आहे. शाहू मिलच्या नावावर राजकारण खेळलं. शाहू महाराजांच्या जीवावर मतं घेतात. पण कोल्हापूरचा विकास काय नाही. एकही रस्ता चांगला नाही कोल्हापुरात. ताई काय ना आपलं? प्राची गायकवाड. बरोबर प्राची ताई, काय मग चाललंय सध्या? सध्या असा खेळखंडोबा चाललाय. सगळे आपला फक्त डफला काढायचे नादात आहेत आणि सर्वसामान्य लोकांच्या खिशाला चाट आहे. सगळ्यांना आमचं तर इथे सगळं टक्केवारीचं राजकारण आहे. अख्खा हा रस्ता आहे, राज्य महामार्ग आहे कोल्हापूर घरगोटी, पण प्रत्येक क्षणाला तुम्हाला एक खड्डा दिसेल. फक्त ऑर्थोपेडिक डॉक्टरांची भरती करायची त्यांना आणि सर्वसामान्यांना मारून टाकायचं. ते राजेश लाटकरच तिकीट दिलं होय का? ते एका रात्रीत खळबळ झाली म्हणे. एका रात्रीत खळबळ झाली? हो, तिकीट मिळालं नाही ना. होय का? एका रात्री सगळं चेंज होतंय असं काँग्रेसमध्ये घडतंय. रात्री एक बातमी आली, एक सकाळी बातमी एक रात्री ऐकले, एक सकाळी मला म्हणलं काँग्रेसचे उमेदवार लाटकर होते. सकाळी दुसऱ्या दिवशी मध्ये दुसऱ्याच उमेदवार. एक रात्रीत खळबळ म्हणले. कोल्हापूरकरांचं बोलणं म्हणजे काय नवल आहे सगळं. नूरबाई, क्या फिलहाल कोल्हापूर में माहौल इलेक्शन का? अरे इलेक्शन आणि माझा काय संबंध आहे? नाही का? कोणाचं तुला मतदान? मतदान होय काँग्रेसच की होय ना? मी कोणाला करणार असं विचारत नाही, पण लोकांचा ओढा कोणाकडे? बंटी पाटील. ऋतुराज पाटील. ऋतुराज पाटील. हो. आणि उत्तर कोल्हापूर उत्तर बद्दल काय कळतंय काय? तर मंडळी, अशा पद्धतीने आपण पाहिलं कोल्हापूरमधली जनता. मिसळवरती चर्चा आपण सुरू केलेली होती आणि मिसळवरनं चर्चा करता करता आपण बाजारपेठेत या ठिकाणी येऊन पोहोचलो आणि सर्वसामान्यांची मतं जाणून घेतली. कोणी कोल्हापूर दक्षिण, कोणी कोल्हापूर मध्य, कोणी इतरही ठिकाणचे आपले अंदाज, ओढा जो आहे तो व्यक्त केला. हा होता मूड कोल्हापूरकरांचा. यानंतर मी जाणार आहे माझ्या शोच्या चौकटी, जिथं असतील सत्ताधारी, जिथं असतील विरोधक, आणि जोरदार चर्चा होईल विकासाच्या मुद्द्याला घेऊन आणि त्यातनं कळेल मूड महाराष्ट्राचा. मंडळी, आई महालक्ष्मीला नमन करत, मानाचा मुजरा करत मी पोहोचलेलो आहे कोल्हापूरच्या उत्तर, म्हणजे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात. इथली लढत देखील रंजक आहे. म्हणजे एकीकडे आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा यापूर्वी आमदार राहिलेले आणि यंदा त्यांना शिवसेना शिंदे गटाकडनं उमेदवारी मिळाली, म्हणजे अर्थात महायुतीकडनं उमेदवारी मिळाली, ते आहेत राजेश क्षीरसागर. ते शड्डू टोकून पुन्हा एकदा इथे उभे आहेत. दुसरीकडे आपण पाहिलं तर परत एकदा यंदा गादीकडे उमेदवारीचा मान गेला, म्हणजे अर्थात पॅलेसकडे हा मान गेलेला आहे. मधुरिमा राजे छत्रपती यांना महाविकास आघाडीकडनं उमेदवारी देण्यात आलेली आहे. शिवाय मनसे देखील रिंगणामध्ये आहे. अभिजित राऊत जे ते या ठिकाणी मनसेच्या वतीने त्यांची उमेदवारी घोषित झालेली आहेत. अपेक्षित आहे मनसेचे नेते देखील माझ्या या चर्चेत बोलण्याकरता येतील. तर मंडळी, रंजक घडामोडी घडलेल्या आहेत. 2 दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर इथल्या विद्यमान आमदार, ज्या पूर्वी काँग्रेसमध्ये होत्या, कल्पना जाधव, या आता जयश्री जाधव ज्या होत्या त्या जयश्री जाधव आता शिवसेनेत गेलेल्या आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसची देखील बोलण्याची मोठी अडचण आहे आणि महायुतीची देखील बोलण्याची मोठी अडचण आहे की विद्यमान आमदारांनी केलं काय. चला, तरी मी माझ्या पहिल्या प्रश्नाने सुरुवात करतोय. अर्थात माझा पहिला प्रश्न आहे की सांगा, आता तुमच्या ज्या विद्यमान आमदार तिकडे गेलेले आहेत, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत, त्यांच्या टर्ममध्ये कोल्हापूर उत्तरचा काय विकास केला? 2 मिनिटं. मुळात सत्ता ही महायुतीची होती आणि महायुतीचे आत्ताचे उमेदवार हे सातत्यानं जे काँग्रेसचे आमदार म्हणून होते त्यांच्या कामामध्ये अडथळा आणायचे आणि बऱ्याच कामामध्ये खो घालायचे. आणि जयश्री जाधवना जे अण्णांच्या माघारी जबाबदारी म्हणून दिली, त्यांना काम समजायला साधारणपणे 6 महिने गेले आणि बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना बंटी साहेबांनी समर्थपणे कोल्हापूरच्या विकासासाठी असतील, कोल्हापूरच्या प्रकृतीसाठी असतील आणि पक्षाच्या विकासासाठी असतील समर्थपणे प्रयत्न केले. बरं, पण कामं काय केली ते तर सांगा ना. 1, 2, 3, 4, 5 काय कामं केली? नाही, कामाचं ते सत्तेवर असल्यामुळे त्यांनी सांगितलं 100 कोटी आणले, कुठं काय रस्त्याला दिसेनात, त्या नदीला पैसे आणले ते काय कुठं दिसेनात, नुसते फक्त घोषणांचा प्रचंड पाऊस केलेला आहे. म्हणजे मी यदा कदाचित ते उद्या सांगतील मी समुद्र सुद्धा कोल्हापूरच्या कडेला आणतो आणि चंद्र तारखे सुद्धा तुमच्या घरात आणून देतो. ते मला सगळं मान्य, मी कामं विचारली. कामं तर केली असतील की नाही त्यांनी इथे आमदारांनी ना. मग आमदारांनी ज्या त्यांच्या आमदार फंडातनं त्यावेळेला मिळालेले पैसे ना ते कामासाठी वापरलेच ना. काय कामं झाली? काय रस्त्याची किरकोळ कामं असतील, त्यांना जेवढा 5 कोटीचा जो काय मोठीचा फंड असेल तो तेवढा त्यांनी वापरला येतो. बरं, ठीक. यांनी म्हटलं की आमदारांना जो काही निधी मिळाला, मी तुम्हाला देखील वेळ देतोय बोलण्याचा, जो मिळाला त्याचा विनियोग केला, कामं झालेली. पण दुर्दैवाने
तुमच्याकडे कोल्हापूरला खड्डेपूर असं म्हणून देखील ओळखलं जाऊ लागलेलं आहे. याही मतदारसंघातली सगळ्यात मोठी समस्या आहे. आता ठीक आहे, आमदार तुमच्याकडे आलेले आहेत जयश्रीताई, पण तुमची देखील बोलण्याची अडचण आहे का? आमची बोलण्याची काही अडचण नाही. पहिल्यांदा म्हणजे जयश्रीताईंना काँग्रेस सोडून महायुतीमध्ये यायची गरज का भासली, बरं, ह्याचा पहिल्यांदा ह्या सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि ते खुलासा केला पाहिजे, त्यांनी सुद्धा किंवा आम्ही सुद्धा. आणि त्याच्यानंतर त्यांनी जी काय कामं केली असतील नसतील ह्याच्यावर ही चर्चा झाली पाहिजे. बरं तुम्ही सांगा, बरं कामं त्यांनी म्हणता कामं केली म्हणतात, दिसत आहेत का कामं? मुळामध्ये जयश्रीताईंना निवडून आणण्यात आत्ताचे जे आमचे उमेदवार आहेत सन्माननीय राजेजी क्षीरसागर यांचा देखील हात होता. त्यावेळी महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही देखील त्यांचा प्रचार केलेला आहे आणि त्यांना निवडून आणलेला आहे. दुसरी गोष्ट, आता त्यांनी सांगितले की त्यांच्या कामात अडथळे आणले. कोणतेही अडथळे शिवसेनेच्या वतीनं सन्माननीय राजेश क्षीरसागरांच्या वतीनं त्यांच्या कामात आणले नाहीत. आणि मुळात आता ते म्हणतात आमच्या जयश्रीताई तुमच्याकडे आल्या. जयश्रीताईंचे पती चंद्रकांत जाधव हे शिवसेनेचे पूर्वीचे कार्यकर्ते, त्यानंतर ते भाजपमध्ये होते आणि ह्यांनी आता यांना दुःख वाटतंय, परंतु यांनी एका रात्रीत काँग्रेसकडनं त्यांना तिकीट दिलं होतं आणि आज यांची भूमिका पटली नाही, त्यांना विश्वासात घेतलं नाही म्हणून त्या आमच्याकडे आल्या. आणि आपण मागचा विषय जाऊन दे, आता जयश्रीताई आमच्याकडे आलेल्या आहेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी निधी आणलाय. रस्त्याची कामं जी रखडलेली आहेत ती युटिलिटी शिफ्टिंगसाठी रखडलेली आहेत. म्हणजे जे पाण्याच्या पाईपलाईन आहेत, ड्रेनेजच्या पाईपलाईन आहेत, ह्या रस्त्या करण्यापूर्वी व्हाव्यात यासाठी रखडलेल्या आहेत. 100 कोटी त्यासाठी मंजूर आहेत. विशेष निधी शहरासाठी रस्त्यासाठी मंजूर झालेला आहे आणि येत्या 6 महिन्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्त्याचा प्रश्न निकालात निघणार आहे. पंचगंगेसाठी प्रदूषणाचा जो एवढ्या वर्षाचा प्रश्न होता त्यासाठी 3200 कोटी प्रस्तावित आहे जागतिक बँकेकडे. रंकाळा सुधारलेला आहेत. अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी आलेला आहे. ज्योतिबासाठी निधी आलेला आहे. आणि हे सगळं बघून आज त्यांनी कबूल केलंय की आमच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली त्या काम करत होत्या. म्हणजे त्यांच्या नेत्यांना काम जमलं नाही, त्यामुळे जयश्रीताईंचं काम काय उठलं नाही. बरं ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे यांनी जमू दिलं नाही आणि यांचं म्हणणं यांनी जमू दिलं नाही. चला तुम्हाला विचारतो, सांगा कामं झाली आहेत का? अखंड कोल्हापूरच्या लोकांना माहित आहे कसल्या पद्धतीचं काम झालंय. आज लोकांना कुठल्या कुठल्या अवस्थेला सामोरं जावं लागतंय हे कोल्हापूरच्या जनतेला तुमच्या माध्यमातून तुम्ही विचारावं अशी मी पहिला तुम्हाला विनंती करतो. यांच्या भांडणाचं आम्हाला काही देणं घेणं नाही, पण कोल्हापूरच्या याबाबत काय बोलत नाहीत. विकास महत्वाचा आहे, हे यांच्या वंशावळ टिकवण्यासाठी इथं बसलेले आहेत. वंशावळ टिकणं महत्वाचं नाही तर चांगल्या पद्धतीचा आमदार निवडून देऊन त्यानं काम करणं गरजेचं आहे, हे आम्हाला महत्वाचं वाटतं. बरं ठीक आहे, बरोबर आहे. लोकप्रतिनिधी जो निवडून देतो आपण त्यांनी काम करणं क्रमप्राप्त आहे आणि ती जर कामं झाली असतील तर त्याला अर्थात पुढल्या वेळी संधी मिळेल. मंडळी झालं काय, घडामोडी फार रंजक घडल्या या ठिकाणी. बरं, आदल्या दिवशी महाविकास आघाडीकडनं एका वेगळ्याच उमेदवाराचं नाव होतं. अचानक दुसऱ्या दिवशी सकाळी नाव जे येतं ते मधुरिमा राजे छत्रपती यांचं येतं. त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गादी विरुद्ध शिवसेना यामध्ये कोणाचा विजय होतो हे बघणं महत्वाचं ठरेल. मी माझ्या पहिल्या मुद्द्याला हात घालतोय. कुठलंही शहर हे अर्थात चकाचक दिसतं ते तिथल्या कनेक्टिव्हिटीने. रस्ते उत्तम आहेत का, रस्त्यावरती खड्डे तर नाही आहेत ना, खड्डे आहेत का, या सगळ्या गोष्टींचा विचार इथं असणारे स्थानिकही करतात आणि शिवाय बाहेरून जे पर्यटक खास आईचं दर्शन घेण्याकरता येतात ते देखील करतात. चला मी विचारतो विद्यमान आमदारांच्या कार्यकर्त्यांना, म्हणजे अर्थात ज्या आमदार इथं गेलेले आहेत, चला रस्त्याची काय परिस्थिती आहे? आता कोल्हापुरातली रस्त्याची परिस्थिती म्हणजे खड्डे रस्त्यापेक्षा खड्डेच जास्त झाले आहेत. दुचाकीवरनं जाणाऱ्या माणसाला सारखा आता ऑर्थोपेडिक सर्जनकडे जायची वेळ आलेली आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये इतक्या प्रचंड घोषणा झाल्या. या घोषणांच्या माध्यमातून त्यांनी जेवढे सांगितले फक्त यायचं वेगवेगळ्या घोषणा करायच्या आता आपण 10 वर्षांमध्ये बघतोय. आपण कोल्हापूर उत्तर बद्दल बोलूयात, फक्त कोल्हापूर उत्तर बद्दल काय झालंय, आहे का रस्ते व्यवस्थित आहेत? कोल्हापुरातले रस्ते व्यवस्थित नाहीत, कोल्हापुरात कामं नाहीत, त्या तीर्थक्षेत्र विकासासाठी नाही, नद्यासाठी काय नाही, फक्त निधीचा प्रचंड घोषणा तेवढ्या केलेल्या आहेत परंतु कामाचं काहीही दिलेलं नाही. अर्थात आमदार तुमच्या पक्षात होते की नाही जयश्रीताई, मग जयश्रीताईंनी ते बघायला पाहिजे होतं ना, त्यांचं काम होतं ना. जयश्रीताईने सातत्याने त्याबद्दल आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु सत्तेवर असलेल्या लोकांनी कोल्हापूर उत्तरमध्ये जे आता जे उमेदवार आहेत पलीकडच्या साईडचे त्यांनी ह्या ठिकाणी आपल्या सत्तेचा वापर करून कसं काम होणार नाही याच्यासाठी जास्त प्रयत्न केले. हे सोयीचं उत्तर असू शकतो की नाही, केलं पाहिजे ना. शेवटी आमदारांनी ठाण मांडून आग्रह धरून भांडून काम करणं महत्वाचं आहे, हो की नाही?
त्यांनी जेवढा ज्यांना म्हणजे त्यांच्या जो कार्यकाळ होता म्हणजे अण्णानंतर त्यांनी वहिनींच्याकडे जबाबदार आली, वहिनीने 1-2.5 वर्षे काम केलं. त्या कामामध्ये जो फंड होता तो फंड त्यांनी वापरलेला आहे. इतर जे महायुतीचं सरकार होतं ते जे त्यांची इथले स्थानिक नेते म्हणतात की आम्ही तीर्थक्षेत्रासाठी आणलं, 100 कोटी रस्त्यासाठी आणलं. मला सांगा, हे म्हणतायत की त्यांच्या कामात यांच्या नेत्यांनी अडथळा आणला. कोणते नेते? त्यांचे काय स्थानिकचे आता जे भाजपचे नेते आहेत, शिवसेने शिंदे गटाचे आहेत, आता म्हणजे आता काय नावं काय घेण्याचं काय हे नाही, पण आता स्थानिक त्यांचे नेते आहेत. तिने ते त्यांना श्रेयवाद म्हणजे काय 110 कोटी रस्त्यासाठी आणले असं तिने म्हणतात. मग त्यांच्यात युद्ध चालू आहे की पोस्टरबाजी. काही उपमुख्यमंत्र्यांची समर्थक आहेत, काही मुख्यमंत्र्यांची समर्थक आहेत. मग नेमकं काय त्यांना तर काय सांगायचं आहे शहराला की दोन्ही वरती तर एक महायुतीचं सरकार आहे, तिने तर श्री जाधवांकडे आमदार निधी आला, रस्त्याच्या कामासाठी आला बरोबर, तरी काम करायला पाहिजे होतं. मग आता मला तुम्ही सोप्या भाषेत समजून सांगा, अडथळा नेमका कुणी आणला? सांगितलं ना, जो आता जे वरची सरकार आहे जे त्यांच्या जो फंडाचा आहे ते फंडाचं काम त्यांना करायला मिळालं. म्हणजे काय असेल ते आमदारांनी दिलं. आणि जे वरचे आहेत ते माहितीचे आमदार म्हणजे माहितीचे मुख्यमंत्री त्यांनी काय तो निधी त्यांना दिला नाही. म्हणजे त्यांना जो योगदान करायचं मला खरंच कळत नाहीये, म्हणजे का ठामपणे उत्तर मिळत नाही? बोला. सगळ्यात या महत्वाचा मुद्दा तुम्ही अतिशय चांगला मांडला. त्यांनी त्याच्या ज्येष्ठ नेत्यांनी अगदी सांगितलं की निधी आला, 5 कोटी वर्षाला येतात, हे सगळं मान्य आहे. पण लागूनच्या मतदारसंघामध्ये QR कोड पोस्टर बॉय म्हणून एक विषय चालू झाला. तिथं कोट्यावधीचा निधी तिथे मिळतो आणि तिथली कामं होतात. कुठे? दक्षिणमध्ये त्यांचं वर्चस्व कुणाचं आहे? 21 कोटीची कामं तिथं होतात आणि इथं 5 कोटीची सुद्धा कामं होत नाही. आणि परवा सामान्य एका कार्यकर्त्याला ज्याची 8 ते 10 प्रभागामध्ये त्याचं वर्चस्व असणारा राजेश लाटकर यांना तिकीट दिलं. सन्मान्य राजेश क्षीरसागर साहेबांनी त्याचं अभिनंदन केलं आणि मैत्रीपूर्ण लढा म्हणून सांगितलं. ते पण लढवय्या माणूस आहे. पण सामान्य माणसाला तिकीट दिलं आणि त्याचं नाव मोठं झालं, असं कुठं काय झालं म्हणून हा उमेदवार दुसऱ्या दिवशी बदलला का? आणि हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा म्हणजे काय की त्या माणसाला ज्यावेळी बदलला गेला आणि हा निधी त्यांनी ओपन केला, मी का माझं तिकीट कोणी कापलं तर त्याने वाड्यावरती जाऊन स्पष्ट शब्दात त्यांच्या भाषेतले शब्द आहेत, तिथं टेंडर घेणारे हे काही माझे नगरसेवक आहेत, ह्यांनी बाजार मांडला आहे. ह्या कोल्हापूरमध्ये उद्योग आपले रस्ते कसे चांगले होणार हे त्यांच्या तोंडातून आलेला शब्द आहे. बरं, कोण दोषी? मला सांगा, कोण दोषी? नावं जाहीर केलीत ना. राजेश लाटकरांची वाईट बघा, आम्हाला कोणाबद्दल वाईट बोला. आमच्या युती सरकार बोला. जयश्री जाधव ज्या वेळेला आमदार होत्या त्याच वेळेला पलीकडे ऋतुराज पाटील आमदार होते. दक्षिणमध्ये 800 कोटीची कामं होतात, ऋतुराज पाटलांना यांची बोर्ड लागतात आणि त्यावेळेला ऋतुराज पाटलांना 80 कोटीचा त्यांना फंड मिळतो. मग जयश्री जाधव सुद्धा काँग्रेसच्याच आहेत. मग इथल्या ज्या आमदार आहेत त्यांना का निधी मिळत नाही? ह्याचा अर्थ जे इथले ह्यांचा निधी तिथं जर वापरला गेला नसेल तर इथले जे ह्यांचे नेते आहेत आदरणीय बंटी पाटील साहेब, ह्यांनी जयश्री जाधव यांना काम करून दिलेलं नाही आहे. एखादी बाई जर चांगलं काम करेल आणि आपल्यापेक्षा चांगलं काम करून ह्या कोल्हापूरला कुठेतरी वर आणण्याचा प्रयत्न करेल, ह्या दृष्टिकोनातनं बंटी पाटील यांनी स्पष्टपणे मी म्हणतो की बंटी पाटील यांनी जयश्री जाधव यांना काम करायची संधी दिलेली नाही. बंटी पाटलांच्या शब्दापुढे कोणीच नाही. 1 मिनिट. बंटी पाटलांच्या शब्दापुढे त्या कार्यक्षम असत्या तर त्यांना आता उमेदवारी मिळाली नसती का? आम्हाला त्यांच्याबद्दल बोलायचंच नाही. गेले ते कावळे आणि उरले ते राहिलेत मावळे. आणि निधी आणला, निधी नाही मगापासून आम्ही बघायला लागलोय. एक तर त्यांना निधी देण्यामध्ये बंटी साहेबांचा हात वगैरे असा काही विषय नव्हता, काँग्रेसचा विषयच नव्हता. महायुतीचं राज्य असेल आणि जर स्थानिकचे विद्यमान आता जे उमेदवार आहेत त्यांनी जर 100 कोटी 200 कोटी 500 कोटी जर मुख्यमंत्री साहेब जर त्यांनाच येऊन आठवड्याला मुख्यमंत्री साहेब येत होते आणि सगळा निधी त्यांनाच देत असतील आणि जाणून बुजून जर आमच्या आमदारांना त्यावेळेच्या जयश्री जाधवांना निधी देत नसतील तर त्या काय करणार? जेवढं जमलं म्हणजे जुना बुधवार पेठ असेल आहेत की त्यांची लोक ड्रेनेजची लाईन कामं केलेली आहेत, गटारीची कामं केलेली आहेत. बंटी पाटील सांगतात तो अखेरचा शब्द असतो आणि बंटी पाटलांनी प्रत्येक पक्षामध्ये त्यांच्या नेत्यांचंच चालतं, तर आमच्या पक्षात सुद्धा कोल्हापूरमध्ये आमच्या नेत्याचंच चालणार. म्हणजेच असं काही म्हणायचं का की बंटी पाटलांनी जयश्री जाधवांना सपोर्ट केला नाही? सपोर्ट केला नसता तर त्यांना 13 दिवसामध्ये चंद्रकांत जाधवांना
आणि त्याच्यानंतर लगेचच अण्णांच्या माघारी एवढी मोठी जबाबदारी घेऊन 10,000 लोक बाहेर काढून वहिनींना निवडून आणून पहिला महिला आमदार त्यांना केलंच नसतं. अशा कोणत्याही प्रकारचं उद्दिष्ट नव्हतं. विरोधक काही बोलतात, अहो जाण्यासाठी कारण लागतंय, त्यांनी थांबून काम करायला पाहिजे होतं आणि त्यांना आणि आम्हाला गेलेल्यांबद्दल काही वाईट वाटत नाही. आमचं सतेज आम्ही एकदम आमचं तेजमय आमचं नेतृत्व आहे, त्याच्या खाली आम्ही काम करू. मधुर आहे राजे छत्रपती येणार कारण आमचं करवीरचं संस्थानच महिला संस्थान आहे आणि पहिली आमदार सुद्धा आम्ही दिल्या होत्या जयश्री जाधवांना. आता 100% मधुरिमा राजेच येणार. ठीक आहे मनसे आता आली आहे चर्चेत, मी त्यांना जरा स्थान देतो. आता वाद काय चाललाय माहिती आहे, ज्या वादात मला माझं मूळ उत्तर मिळत नाहीये. माझा प्रश्न असा आहे की रस्ते, कोल्हापूर उत्तर मधले रस्ते व्यवस्थित आहेत का? विद्यमान आमदार ज्या तिकडे गेल्या त्यांनी रस्त्याची कामं केली का? तुम्ही मुंबईतून आला तेव्हा तुम्हाला आरामशीर प्रवास झाला? नाही झाला तर आमचा कुठेच होत नाहीये तो. हा प्रवास मग तुम्हाला कोल्हापुरातल्या रस्त्याचा अनुभव आला असेल. रोज आम्हाला कमरेचा त्रास होतो. मी म्हणजे जेव्हा मी उमेदवारी अर्ज भरला होता तेव्हा एक कोल्हापूरच्या रस्त्यासाठी प्रतिकात्मक आम्ही आंदोलन करूनच आम्ही फॉर्म भरला होता. जी आज कोल्हापूरची परिस्थिती आहे रस्त्याची, कोल्हापुरातले कुठलेच प्रश्न हे सोडवलेले नाही. आज खड्ड्याच्या संदर्भात आपण कोल्हापूर उत्तरच्या संदर्भात जर चर्चा करत असाल तर गेले कित्येक वर्ष दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुती आघाडी यांच्याकडून कुठलेही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खड्डमुक्त काम झालेलं नाही आहे. यांनी कायम इथल्या जनतेची मतं घेतलीत आणि ती मतं खड्ड्यात घातलेली आहेत. यांच्याकडनं कुठलंही काम झालेलं नाही आहे. त्यामुळे इथली जनता तेवढी सुज्ञात झालेली आहे. त्यावेळी जनता हा यावेळी नक्की तिसरा पर्याय म्हणून निवडला जाईल. महाविकास आघाडी पण आणि महायुती आघाडी पण एक नागनाथ आणि सापनाथ अशा भावनेने सगळी आता मतदारीतला बघत आहे आणि यावेळी नक्की मतदार वेगळा निर्णय घेऊन तिसऱ्या आघाडीच पर्याय काय म्हणलं, एक नागनाथ आणि एक सापनाथ, दोघांना एकच बाजू आहे, दोन्हीची एकी बाजू आहे. इलेक्शन आले की 100 कोटी यांचे येतात, 200 कोटी यांचे येतात, 300 कोटी जातात कुठं डबऱ्यात जातात का 300 कोटी? नुसतं बॅनर लावायचं 1-1 कोटी 10-10 कोटी 50-50 कोटी पैसे कुठे आहेत? तुमच्या घरात नाही आहेत का बंगल्यात नाही आहेत? ठीक आहे, विचारू नेत्यांना विचारू. चला नेते फायनल, मला पुढल्या मुद्द्याला हात घालायचं. बोला, रस्त्याचा मुद्दा संपून टाकू. चला. गेल्या 15 ते 20 वर्षात महानगरपालिकेत सत्ता काँग्रेसची आहे. एखादा रस्ता मंजूर करून आणला, आता 110 कोटीमध्ये 16 रस्ते मंजूर करून आणले. 5 रस्त्याचं ऑलरेडी काम चालू आहे, चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट काम चालू आहे. महानगरपालिकेनं भरपूर कामात अडथळा येतोय, तिथं एनओसी मिळत नाही. ज्या कामाला मिळाल्या तिथं युटिलिटी शिफ्टिंग करायचं आहे, कुठं ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम आहे आणि निवळ ह्या महानगरपालिकेच्या एरियामध्ये 1.5 विधानसभा आहेत त्या, आणि ह्या 1.5 विधानसभेमध्ये 70% ड्रेनेज लाईनचं काम पूर्ण झाले, 30% अजून पूर्ण झालेलं नाही. त्यामुळेही त्या रस्त्यांच्या कामाला अडथळा यायला लागलेला आहे. आणि जनता इथली सुज्ञ आहे, चांगल्या प्रकारे इथं चांगलं काम चालू आहे. कॉन्क्रीटचे रस्ते दर्जेदार करायचं चालू आहे, जेणेकरून जे आत्ताच्या आधी काँग्रेस जे करत होतं की बाबा डांबरी रस्ता कर, पावसाळा गेला खेडीवर आली, महानगरपालिकेची इलेक्शनची वाट बघायला लागायची, अशी पद्धत आता महायुतीमध्ये राहणार नाही आहे. आणि उत्कृष्ट पद्धतीचं काम आणि ह्या मुद्द्यावरच महायुतीचा उमेदवार विजयी होणार. ठीक आहे. तुमचं म्हणणं आहे की तुमचे नेते आमदार नसतानाही त्यांनी निधी आणला. आता त्यांचं म्हणणं आहे की बाबा तो निधी आला पण तो गेला कुठे? रस्त्याच्या कामाच्या संदर्भातला मूर्त स्वरूपात रस्ते दिसत नाही असा त्यांचा आरोप आहे, बरोबर ना? हाच प्रश्न आहे तुमचा. आता आमच्या मित्रांनी सांगितलं की युटिलिटी शिफ्टिंगचं जे नंतर रस्ता केल्यानंतर जर खुदाई करायची झाली, मला जर पाण्याचं कनेक्शन घ्यायचं आहे तर मला नागरिक म्हणून 20,000 रुपये खर्च करायला लागत होता. ते होऊ नये म्हणून सगळ्या नागरिकांच्या म्हणजे पाण्याच्या पाईपलाईनच्या आणि ड्रेनेजच्या जोडण्या आता चालू आहेत आणि त्यानंतर रस्ते होणार आहेत. आणि दुसरी गोष्ट मला त्याला विचारायचं आहे की कोल्हापुरात संपूर्ण देशात गाजलेलं IRBच्या रस्त्याचं आंदोलन झालं, संपूर्ण कोल्हापूर त्यामध्ये सामील झालं होतं. आणि आज 100 कोटी कुठे गेले? आमचे 100 कोटीचे रस्ते चालू आहेत, परंतु IRB मध्ये कोणी ढपला पाडला आणि कोणी IRBची पावती फाडली याचं संपूर्ण कोल्हापूरनं बघितलेलं आहे. आणि पालकमंत्री असताना त्यांना घरी बसवलेलं आहे. आणि या निवडणुकीत देखील आमच्यावर खोटे आरोप करणाऱ्यांना जनता निश्चित घरी बसवणार. ठीक आहे. हा नेते, हा बोला, तुम्हाला बोलायचं होतं. कोल्हापूर शहराचा विकास हा महायुतीमार्फत माननीय राजेश क्षीरसागर साहेब यांनी मोठ्या प्रकारे केला. आजपर्यंत कोल्हापूरच्या इतिहासात असा करोडो रुपयाचा निधी कोणीच आणला नव्हता. आणि त्यामुळे उभाटाचे काही विघ्न संतोषी लोक आणि त्यांना फूस लावणारे काँग्रेसचे नेते, बावड्याचे बंटी पाटील म्हणा वगैरे, आज उभाटा आलंच नाही कोणी.
उभाटा यायला त्यांना तोंडच नसणार होते. आणि ह्या लोकांनी रस्त्यासाठी 110 कोटीचा निधी आणला. ह्यात उभाटाचे जिल्हा प्रमुख आडवे पडले होते. आणि माननीय राज्य क्षीरसागरांनी इतकं त्यांचं मन मोठं आहे. आज तुम्ही रंकाळा तलाव जाऊन बघा. मुंबईच्या मरीन ड्राईव्हची तुम्हाला मरीन ड्राईव्हला गेल्याचा भास होईल. आणि ह्या विघ्न संतोषी लोकांच्यामुळे मोठं मन राखून राजे क्षीरसागर साहेबांनी त्याचं उद्घाटन सुद्धा केलं नाही. पण कोल्हापूरच्या जनतेने त्याचा इतका उदो केला. आणि हे एक उदाहरणात्मक एक काम झालं. राजे क्षीरसागर साहेबांच्या इतकी भरीव कमाईदार तीर्थक्षेत्र विकास निधी होणार प्रस्तावित आहे. या मुद्द्यावर आहे तुम्ही, बोला नाही ते थोडक्यात. यांच्यापेक्षा वेगळा काय मुद्दा? मला काँग्रेस पक्षाला विचारायचं आहे, जयश्री जाधव जर कार्यक्षम नाहीत तर 2.5 वर्षापूर्वी त्यांनी उमेदवारी का दिली त्यांना? हा मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे. आता त्या तुम्हाला वाईट दिसतात ना, 2.5 वर्षापूर्वी तुम्हाला त्या चांगल्या वाटत होत्या, का उमेदवारी दिली? आता म्हणजे जयश्री जाधवांना उमेदवारी ते म्हणतात की अण्णांच्या माघारी आमची जबाबदारी. ते त्यांची जबाबदारी नव्हती, त्यांच्या सहानुभूतीचा फायदा घ्यायचा होता. त्यांच्यावर जी जनतेची सहानुभूती होती अण्णांच्यावर, त्याचा फायदा घ्यायसाठी त्यांनी बळी दिला त्या ताईंचा. आणि त्या चांगल्या पद्धतीनं काम करत होत्या. पण काही नेत्यांनी जाणीवपूर्वक त्यांना अडवणूक केली आणि काम करू दिले. जयश्रीताईंना निधी मिळाला हा मुद्दा वारंवार आला, बरोबर ना? मला फायनल सांगून टाका, मला फायनल सांगा. ते म्हणतात काही लोकांनी अडथळा आणला, तुम्ही आणला नाही ना अडथळा? नाही, आता ते म्हणतात ना त्यांचं फक्त मोगमात सगळं चालू आहे, अडथळा आणला. पण असं एक काम सांगावं ज्यामध्ये अडथळा आणला गेला. असं कोणतंही काम नाही. फक्त ते काय बोलायला जागा नाही, काहीतरी बोलायचं आणि वेळ मारून न्यायची ही परिस्थिती आता त्यांच्यावर आलेली आहे आणि ते करत आहेत. ते एक सामान्य नागरिक आहेत, त्यांना बोलायचं. बोला काय म्हणणं आहे? आज कोल्हापूरच्या राजश्री शाहू महाराजांच्या नगरीमध्ये जे गलिच्छ राजकारण चाललंय ते अतिशय निंदनीय आहे. जनतेला कुठल्याही प्रकारच्या जनतेला मूलभूत गरजा जनतेला मिळत नाहीत. फक्त राजकीय लोक, संधी साधू लोक आहेत. ते आपल्या फायद्यापोटी कुठल्याही थराला जातील याचं सांगता येत नाही. आज रात्रीत काय घडली, उद्या काय इथला माणूस सांगू शकत काय मूलभूत सुविधा नाहीयेत या कोल्हापूरमध्ये. कुठली रस्ते नाहीत, इथंच गटर्स व्यवस्थित नाहीत, लोकांना घरांना लाईट व्यवस्थित नाहीत, कुठल्याही पार्किंगची व्यवस्था नाही. महालक्ष्मी तीर्थक्षेत्र असताना इथं कुठल्याही प्रकारचं लोकांना राहण्यासाठी सोय नाही. इथल्या जनतेची फक्त दिशाभूल केली जाते आणि इथल्या राजकीय लोक फक्त संधी साधू आहेत. हा मला मेसेज आहे. ठीक आहे. त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले. चला फायनल उत्तर देऊन टाका त्यांच्या आरोपांना. काय म्हणणं आहे? नाही, ते त्यांचे बिनबुडाचे मुद्दे आहेत. काय त्याला म्हणजे आम्हाला उत्तर सुद्धा द्यायचं नाही आहे. चुकीचं बोलतात ते. आम्ही सांगितलं ना, खोटं बोला, रेटून बोला, खोटं बोलतात. त्यांना काय नाही. हे बघा, ते आता म्हणतात की मागच्या वेळी तुम्ही काय केला? आम्ही पळवून नाही, त्यांना चालत आणलं. आता त्यांनी विमानाला उचलून पळवून, खोके दाखवून पळवून नेला. हा आमचा आरोप आहे त्यांच्यावरती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी जरी बोलले नाही तर त्यांना माहित आहे त्यांची पूर्ण अडवणूक त्यावेळी त्या काळातल्या नेत्यांनीच केल्या त्यांच्या. आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा फंड देत असताना, कोणत्याही प्रकारचं काम देत असताना त्यांना भयानक त्रास झाला. आम्ही होतो ना. कोण नेते? आता क्षीरसागर साहेब आहे. त्यांनी अडवलं सगळा फंड. मला सांगा ते फक्त कार्यकारी मंडळाचे महाराष्ट्राचे होते ना, मग त्यांना फक्त कोल्हापूरच्या विकासालाच कसा निधी आणता आला? बाकीचा निधी, महाराष्ट्रातला निधी कुठं आहे? बाकीचेही त्यांनी दाखवावं ना. आणि एक मिनिट नाही, आता जर त्यांनी मांडलं की कमिशनसाठी रस्त्याचे काम करतात. सांगवडेवाडी नावाचं गाव आहे दक्षिणमध्ये. गाव आहे 3,000 लोकवस्तीचं आणि बोर्ड लागलेले आहेत 21 कोटीचं, 28 कोटीचं. मग तिथं तर चांदीचे रस्ते व्हायला पाहिजेत ना त्यांच्या आमदारांच्याकडनं. मग तो फंड कुठे गेला? गाव 2,000 हे काँग्रेसचं काम आहे. कमिशन खायचं काम हे काँग्रेसचं आहे. IRB मध्ये बघितलेलं आहे. ढपला हा शब्द IRBनं जन्माला घातलेला आहे. काँग्रेसनं आयुष्यभर कोणी केला ढपला कोणी केला? जनतेनं ज्यांनी पावती पाडली त्यांना घरात बसवून त्या ढपलेवाल्यांना जनतेनं त्यावेळी उत्तर दिलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही कोल्हापूर नगरी, करवीर नगरी ऐतिहासिक नगरी आहे. सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा प्रखर विचारानं ह्या आपली प्रभाव असणारा हे शहर आहे. आणि ह्या शहरामध्ये शिवसेनेचा उमेदवारी अर्ज म्हणजे प्रचाराची सुरुवात ही कोल्हापुरातून होते. उद्या सुद्धा इथं मंगळवारी आमचे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री इकडे येत आहेत. तसंच थोडक्यात नाही ते भेटणार आहेत. आणि त्यानंतर उद्धव ठाकरे साहेब सुद्धा इथे येत आहेत प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी. आणि दुर्दैव एवढा आहे, वाईट दोनच गोष्टीचा तुम्हाला फरक देतो. ह्याच कोल्हापूर शहरामध्ये बाळासाहेबांचा
उभाटाचा जर उमेदवार असता त्यांच्या ह्या विचाराला तिने तिलांजलीतनंच दिलेली आहे. दुसरी गोष्ट, आता ही काँग्रेसची सगळी टीम इथं लागल्या, अगदी चांगल्या टीमला हे द्यायला लागलेत, पण ह्यांचा उमेदवारच नाही आहे. जे तुतारीचं दिलंय चिन्ह, त्या शरद पवारने मराठा आरक्षणची पूर्ण 1994ला वाट लावली. त्या पवार साहेबांना हे कोल्हापूर शहर गाड्याशिवाय राहणार नाही. त्या ठीक आहे नेते, मला 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 एक तुमचे घटक पक्षाचे नेते का आले नाहीत? काय आलेत की साहेब, आपण हे आता लाईव्ह टीव्हीवर आहे किंवा ह्याच्यावर, तर त्या लोकांना निरोप प्रॉपर मिळालेले नसले. आम्ही फोन केले होते की तुमच्या टीमकडनं त्यांना प्रॉपर पक्षाकडे निरोप गेलेले नाहीत, त्यामुळे त्यांनी आलेले नाही सांगितलं. आम्हाला असं कळतंय की पॅलेस उभाटाला फार विश्वासात घेत नाही, कन्सिडर करत नाही साहेब, आपण असा खोटा आरोप करू नका. उलट आम्ही जाहीर आरोप करू की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत त्या लोकांना निरोप दिलेला नाहीत. आता म्हणणं आहे तुमचं असं. बरं, थोडक्यात का उभाटाची ह्यांचा विकास म्हणजे ह्यांचा विकास 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 ह्यांनी पण म्हणले रस्ता गटर हे काँग्रेसवाल्यांचा विकासाचा दृष्टिकोन किंवा त्यांचा चष्मा आहे की नाही. माझा आज एक मेडिकल कॉलेज आहे, पुढच्या 5 वर्षात 2 मेडिकल कॉलेज झाले पाहिजेत. माझा आज एक इंजिनिअरिंग आहे, उद्या 2 झाली पाहिजेत. आज माझा पोरगा, माझा काका, माझा पुतण्या, माझा भाचा इथनं आमदार आहे, उद्या माझी बायको इथनं आमदार झाली पाहिजे, इथनं महापौर झाली पाहिजे. हाच काँग्रेसचा विकास आहे. बरं आरोप प्रत्यारोप, मला अजूनही उत्तर मिळालं नाही, निश्चित असं उत्तर होऊ शकलं नाही. मी आता दुसरा मुद्दा माझा जो घेतोय तो अर्थात तीर्थक्षेत्र विकास आराखडा. आई अंबाबाईचं मंदिर, आई महालक्ष्मीचं मंदिर या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या संख्येनं केवळ भारतातच नाही तर जगभरातनं पर्यटक आईच्या दर्शनाकरता आवर्जून इथे येत असतात. चला, मला विचारायचंय, म्हणजे पुन्हा एकदा तेच मी का वारंवार ते वाक्य म्हणू, म्हणजे आमदार इथं होत्या तिथं गेला, पण नेते मला सांगा, तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंमलबजावणीच्या विषयाला घेऊन आपल्या नेत्यांनी किती पाठपुरावा केला होता? नाही, बंटी साहेबांनी पूर्वीपासून कोल्हापूरच्या विकासासाठी असेल, आता कोर्टाची इमारत बघितलाय, केशवराव भोसले. जय श्री नाही, मी 1 मिनिट सांगतो. आमच्या नेत्यांच्या बद्दल मी बोलणार. जयश्री आता गेलेल्या त्या गेल्या, त्यांच्याबद्दल आम्हाला काय बोलायचं नाही. त्यांना त्यांचा पक्ष, त्यांना गेलेल्याच्या शुभेच्छा, त्या मोठ्या होऊ दे, तिथे काय मिळायचं ते मिळू दे. आम्हाला त्यांच्याबद्दल आता बोलायचं नाही, परंतु आम्हाला या ठिकाणी सांगायचं, बंटी साहेबांनी एक विकासाचा आराखडा तयार करून कोल्हापूरच्या त्या केशवराव भोसले नाट्यगृहाचा असेल, तुमचं कोर्ट असेल, वेगवेगळ्या योजना असतील, ह्याचं ऑफिस, कलेक्टर ऑफिस, वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या साठी असेल, या सगळ्यासाठी चांगल्या पद्धतीनं आराखडा तयार करून कामाला चालू केलं होतं. परंतु यांनी ह्या खोके बहादरांनी खोके देऊन आमदार पळवले आणि ही सत्ता पाडली आणि हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये बोंबाबोंब केले. बरोबर. मूलभूत सुविधा आजही फार मोठी भाविकांकडनं ओरड आहे. मी सकाळी बाजारपेठेत काही भाविकांशी देखील गप्पा मारल्या. अगदी इथे गाडी पार्क करण्यापासून तर शौचालयापर्यंत या सगळ्या विषयाची मोठी ओरड आहे तुमच्याकडे. पर्यटक इथे येतात, त्यांना मूलभूत सुविधा तरी मिळाल्या पाहिजेत. या ठिकाणी हद्दवाढ विस्ताराचा प्रस्ताव आहे, त्या झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. परंतु मुख्यमंत्री, हे सध्याचे मुख्यमंत्री नगर विकास मंत्री होते, तर जाहीर करून गेले होते की मी हद्दवाढ करतो. गेल्या कित्येक दिवसात त्यांनी त्याच्याबद्दल चर्चा नाही काय केलं, हे तर जाहीर करून गेले होते कोल्हापुरात की मी हद्दवाढीचा प्रस्ताव तिथल्या हे करून हद्दवाढ करतो. ते त्यांनी केलेलं नाही आणि सातत्यानं फक्त इथं यायचं, राजकारण करायचं, निघून जायचं एवढाच. आणि खरा जर विकास पुरुष असेल, जर बंटी साहेब एवढे असतील तर बंटी साहेबांचं भावी मुख्यमंत्री म्हणून नाव घेतलं गेलं नसतं. एकाला घेरण्याचा, त्यांना अडवण्याचा प्रयत्न चालू आहे, कारण बंटी साहेब या सगळ्यांना पळून उरले. काय कोण दोषी आहे? म्हणजे तीर्थक्षेत्र पर्यटन विकास, तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या विषयाला घेऊन चर्चा सुरू झाली, पण आता मुद्दा आलेला आहे, भाविकांना मूलभूत सुविधा मिळत नाही. तुम्ही आता मगाशी म्हटला की आम्ही तिथल्या भक्तांशी चर्चा केल्या. आई अंबाबाई मंदिरामध्ये लोकांना माहित आहे, अगदी पार्किंगचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट शौचालयाचा प्रश्न आहे, शौचालय नाही आहेत, पार्किंगसाठी एवढ्या लांब यायला लागतंय. दुसरी गोष्ट अतिक्रमण वाढलंय, अतिक्रमण इतकं वाढलंय की म्हणजे गाडी पार्किंग करता. कोणामुळे वाढलं? सत्ताधाऱ्यांमुळे वाढलंय. यांनी जे काम करायचं होतं ते केलं नाही, हे कुठेतरी याला दोषी आहेत. आजी माझी. बरं ठीक आहे, बोला नेते काय म्हणता. माझा मुद्दा आहे तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि मूलभूत सुविधा. संडासाची सोय, मुताऱ्या, दुरवस्था, रस्ते, ड्रेनेज लाईन, ते नाही आहेत असं तुमचं म्हणणं, ते नाही आहेत म्हणतं. हा चला बोला. हा नेते, तीर्थक्षेत्र विकास आराखडा, मूलभूत सुविधा. आता आपण पाहिलं असेल की
सरस्वती लक्ष्मी टॉकीज जे होते त्या ठिकाणी बहुमजली पार्किंग व्हायला लागले. त्याचबरोबरीनं गाड्या अड्ड्यामध्ये जागा एक्वायर केलेल्या आहे. दुसरी गोष्ट, आता आपण सगळ्यात महत्वाचा विषय काढला की महिलांच्या स्वच्छतागृहाचा 8 दिवसापूर्वीच टेंडर निघालेला आहे. शहराच्या प्रमुख ठिकाणी खासगीकरणात 16 ठिकाणी म्हणजे महिलांच्या शौचालयाचा आणि ज्या मूलभूत सुविधा पाहिजे आहेत ज्या स्वच्छतागृहाच्या, त्या शहराचा प्रश्न आता निकाली निघालेला आहे. आणि तीर्थक्षेत्र विकासाचं जे रखडलेलं काम आहे, हा या शासनानं भरीव निधी देऊन ते टप्प्याटप्प्याने चालू आहे. एकाच वेळी आता जे तिथल्या जे स्थानिक जे रहिवासी जे आहेत, जे व्यापारी आहेत, ते विस्थापित होणार आहेत. तर त्यांना कुठलंही न दुखवता त्यांचा व्यवसाय देखील चालला पाहिजे. अशा पद्धतीनं बहुमजली एखादी इमारत उभा करता येईल काय, त्यांना विश्वासात घेऊन नियोजन चालू आहे. त्यामुळे त्याचे टप्पे केलेले आहेत. आज गरुड मंडप बघितलं, अहो जावा अंबाबाई मंदिरात जाऊन बघा. गरुड मंडपाचं काम पूर्वी जसं होतं तशा पद्धतीनं गरुड मंडप उभा करण्याचं काम चालू आहे. कुठल्याही अंबाबाई मंदिराला हिस्टॉरिक जो ऐतिहासिक अंबा माता मंदिराला, महालक्ष्मी मंदिराला जे पूर्वीचं हिस्टॉरिक होतं त्या पद्धतीनं उभा करण्याचं काम या ठिकाणी सरकारच्या वतीनं चालू आहे. बरोबर. नेते आईने आशीर्वाद द्यावा की नाही? बरं, आता कसं आहे माहितीये, विद्यमान आमदार इथल्या महिला प्रतिनिधी म्हणजे महिला आहेत त्या स्वतः, तरी इथं महिलांच्या शौचालयाचा विषय हा मुद्दा, म्हणजे याच्या पलीकडे वेगवेगळ्या मुद्द्यांवर निवडणूक जायला हवी असं अपेक्षित होतं की नाही? बरोबर आहे. मग कोण जबाबदार याला? ह्याला जबाबदार राजकीय कुठलाही पक्ष जबाबदार नाहीत. सर्वसामान्य जे नागरिक आहेत त्यांनी सुद्धा आपल्या ज्या काही अडीअडचणी आहेत किंवा जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी सर्वसामान्य लोकांनी सुद्धा नेत्यांच्या मंडळीपर्यंत येऊन हे विषय पोहोचवायला मांडले असतील की यापूर्वी मांडले असतील की नाही? हा मुद्दा मुळात महानगरपालिकेकडे येतो. महानगरपालिकेच्या अंतर्गत ज्या ज्या ठिकाणी मुताऱ्या झाल्या त्या ठिकाणी रातोरात त्या पाडल्या गेलेल्या. त्यामुळे महानगरपालिका आग्रह आमदारांनी धरायचा नाही का? आता इथे एक सांगतो की ज्यावेळी 15 वर्ष महानगरपालिका काँग्रेसच्या हातात होती त्यावेळी ज्या मुताऱ्या, सार्वजनिक मुताऱ्या आणि शौचालय होती ती बिल्डरांच्या घशात घालायचं काम पैसे घेऊन या काँग्रेसच्या नगरसेवकांनी केले. आणि आता हेच ओरडत आहेत की इथं मुताऱ्या नाहीत म्हणून. या माधव रोडला 5 ते 6 ठिकाणी मुताऱ्या होत्या, आता त्या सगळ्या बिल्डरांच्या घशात घातल्या त्यांनी आणि त्याच्यावरती मलाही खायला लागले ते. आता अशा पद्धतीचं या काँग्रेसचं काम आहे. आणि जसं जयश्रीताईंचं, आता तुम्ही म्हणला की महिला आमदार होते आणि त्यांनी त्यांना विचार करायला किंवा त्यांना काम करायला संधीच नव्हती. त्यांचे हात पाय बांधलेले होते आणि काम वारंवार त्यांना कामच नाही करायला मिळालं. सांगायचं म्हणजे मुतारी ह्या बिल्डरांनी घ्यायला त्या 50 स्क्वेअर फूटचे बिल्डर काय घेणार? कुठल्या 50 स्क्वेअर फूटच्या मुतारी घेऊ शकतील का? या गोष्टीवर सांगायला बिनबुडाचे आरोप करू नका. नगरसेवकांवर बिनबुडाचे आरोप करूच नका. या सरकारने निवडणूक लावायसाठी केल्या. पालकमंत्री यांचे होते. महिलांचा प्रश्न गंभीर आहे. आम्ही सतत ह्या विषयासाठी झटत असतो. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये महानगरपालिकेच्या मीटिंगमध्ये सुद्धा ह्या विषयावरती आयुक्तांबरोबर त्यांचं डिस्कशन होत नाही. त्यावेळी जयश्री जाधव होत्या, त्यांनी प्रयत्न केले. मात्र त्यांची जी फाईल होती, मी स्वतः आहे त्या विषयामध्ये, फाईलवरती विचार झाला नाही. ती फाईल कुठं बाजूला गेली ती आज ताग्यात मिळालेली नाही आहे. पालकमंत्र्यांचा दोष आहे. पालकमंत्र्यांचा दोष आहे, यांचा दोष. हा बोला, सामान्य नागरिक. हा बोला. मूळ प्रश्न आहे तीर्थ आराखडा. आणि याविषयी बोलत असताना या राजकीय पक्षांनी पहिलं भान ठेवायला पाहिजे. कोल्हापूरमध्ये असणारी जी पूर नियंत्रण रेषा होती, ती पूर नियंत्रण रेषा जी पहिली होती ती खानविलकरांच्या पंपाजवळ होती, ती आता तिथून पुढे 1.5 किलोमीटर बाहेर नेली, जेणेकरून कोल्हापूरचं सगळं पाणी आतमध्ये येते. कलेक्टर ऑफिसमध्ये पाणी जाते. जनतेला कुठल्याही पद्धतीचा जनतेचा त्याचा आधार मिळत नाही. पाणी इथं गेल्यामुळे बाहेरचा पर्यटक इथे येत नाही. कोल्हापूरचा विकास त्यामुळे खंटलेला आहे. या राजकीय लोकांनी फक्त संधी साधू नेते आहेत. हा मला माझा प्रश्न. ठीक. हा बोला नेते. हा बोला. त्यांनी हिंदुत्वाबद्दल आमच्यावर आरोप केला. माझं त्यांना खुल्लं आव्हान आहे. या ठिकाणी विशाळगडचं प्रकरण ज्यावेळी झालं, याच ऐतिहासिक दसरा चौकातून लहान मुलांची बस जात असताना समोरनं दगडफेक झाली, त्यावेळी मनसे कुठे होती?
मी त्यांच्यावर पण देखील खुला आरोप मला करतो. विकासाच्या मुद्द्यावर यायचं, विकासाचा मुद्दा घेतो. हा, हा. तीर्थक्षेत्र आराखड्यामध्ये 83 कोटी रुपये हे ऑलरेडी पार्किंगला आलेले आहेत. तिथं पार्किंगचं 4 ते 6 मजली बांधकाम चालू आहे, शेवटच्या टप्प्यात आहे. आणि दुसरी गोष्ट जे याच्यामधनं महालक्ष्मी मंदिराचा जो मंडप आहे त्या मंडपाचं सुद्धा त्याला फंडिंग झालेलं आहे. महेश जाधव ज्या वेळेला देवस्थानचे अध्यक्ष होते त्यावेळेला 16 जागा महानगरपालिकेच्या मागणी केल्या की त्या 16 जागेची मागणी केली की त्या तुम्ही देवस्थानांना वर्ग करा. त्यामध्ये आम्हाला महालक्ष्मीच्या तीर्थक्षेत्रातल्या काही गोष्टी करायच्या आहेत, जसं की महिलांसाठी वसतिगृह म्हणा किंवा शौचालय म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी म्हणा, पार्किंग म्हणा. हे ज्या वेळेला काँग्रेसचे ज्या वेळेला तिथं सत्ता आहे ह्यांनी ती फाईल दाबून ठेवली. महेश जाधव यांना ह्यांनी काम सुद्धा करून दिलेलं नाही. बर ते हा बोला, अद्या उत्तर घ्या. चला हा बोला की त्यांनी म्हणतात की स्थानिकांनी काही काम केलं नाही म्हणतात. त्यांचे मुख्यमंत्री होते, त्यांचे उपमुख्यमंत्री, त्यांनी आयुक्तांना फोन करून सांगावं त्यांच्या मुख्यमंत्र्यांची ताकद आहे का नाही, स्थानिक आहे का नाही, बरोबर आहे का नाही. मुख्यमंत्र्यांची ताकद जास्त काय, खालच्या आमदाराची ताकद जास्त. मुख्यमंत्र्याचा शब्द आखरी शब्द आहे नाही आपल्या महाराष्ट्रात. मग त्यांनी सांगायचं होतं ना हे स्थानिक. आणि 2.5 वर्षामध्ये यांचं सरकार नुसतं 50 कोटी एकदम मुख्यमध्ये अडकलंय. यांनी निवडणुका लावल्या नाही. स्थानिकांचा प्रश्न असंच प्रेमित पडल्यात. हे जर स्थानिक निवडणुका लावल्या असत्या तर बंटी पाटील ताकदीचे नेते म्हणजे काय विशेष कट आहे. एक नंबर एक नंबर. मग त्यांनी फोन नाही केला आयुक्तांना. पुन्हा एकदा त्यांच्या 2.5 वर्ष ते पालकमंत्री होते त्यावेळी त्यांनी भरपूर कामे केले. बघा पुढच्या 50 वर्षाचे ताण कोल्हापूरची भागवल्या त्यांनी थेट पाईपलाईनचं काम केलंय. आणि दुसरं आहे का, त्यांचं ज्यावेळी सरकार नव्हतं बंटी साहेबांचं त्यावेळी त्यांच्या एनओसी यांच्या पालकमंत्र्यांनी यांच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या सगळ्या एनओसी तटवून ठेवल्या. तरी पण साहेब आमचं पालकमंत्री झाल्यानंतर कोल्हापूरला 50 वर्षाची ताण भागल असं पाणी दिलंय. विरोधकांच्या घरात सुद्धा पाणी जाते. हे 2 पक्षाचं फक्त चाललंय, महायुती आणि महाविकास आघाडी. ह्या दोघांनाही आमचा प्रश्न लोकराज जनता पार्टीचा. कोल्हापूरचे खड्डे इतके बोर्ड लावले, कोट्यावधी रुपयाचा खर्च यांनी केला दाखवतात. ह्यांचे पैसे गेले कुठे, विकास कुठे झाला. बास्केट ब्रिज गेले 10 वर्षे बास्केट ब्रिजचा जाहिरात होती, बास्केट ब्रिज का झालं नाही ह्याचा प्रश्न ह्या मंडळीने या उत्तर द्यावं, सत्तेत असणाऱ्या नसणाऱ्यांनी पण. आमचा प्रश्न आहे. खंडपीठाचा विषय हा मध्येच ठेवलेला आहे. 3 वेळा मुख्यमंत्री होते, खंडपीठ गेले कुठे. चला मी माझ्या पुढल्या मुद्द्याला हात घालतो. वारंवार काय हे थेट पाईपलाईन म्हणतात. जे 5 वर्षाचं काम होतं थेट पाईपलाईनचं हे जवळपास 13 वर्ष नेलं. आणि जे 360 कोटीचं काम होतं ते 1360 कोटीवर नेलं. त्याच्या सुद्धा ह्यांनी डफळा पाडायचं काम केलंय. आणि एवढं होऊन सुद्धा थेट पाईपलाईनचं पाणी कोल्हापूरला अजूनही आलेलं नाही. वारंवार असा उल्लेख होतोय की आमदार नसतानाही राजेश क्षीरसागरांनी कोट्यवधीचा निधी या ठिकाणी आणला. ऐका नेते ऐका. वारंवार असे मुद्दे समोर उपस्थित होत आहेत की राजेश क्षीरसागर यांनी आमदार नसतानाही कोट्यवधीचा निधी आणला. पण तो निधी आणल्यानंतर त्या निधीची कामं जी आहेत ती दिसत नाहीयेत. हा आरोप आहे. या आरोपाला काय उत्तर आहे. हा रंकाळ्यावर जाऊन बघा. माझ्या जन्माच्या वेळेला द्वारकानाथ कपूर नावाचे प्रशासक होते. त्यांनी रंकाळ्याचा विकास केला होता. आणि त्यानंतर ह्या काँग्रेसच्या राजवटीत एकदा कोल्हापूरला आले होते. ते म्हणाले होते की मी केले त्यात काही फरक झालेला नाही. आणि द्वारकानाथ कपूर यांच्यानंतर रंकाळ्याचा खराखुरा विकास कुणी केला असेल तर तो राजा क्षीरसागर साहेबांनी केला. ठीक आहे. निधी आला, कोट्यवधीचे आकडे कुठे. हा त्याचं महत्वाचं कारण आहे. निधी राजेश क्षीरसागरने आणला आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिका त्याची अंमलबजावणी करणार होती. तर त्यामध्ये महापालिकेचे अधिकारी किंवा जे इंजिनियर आहेत ह्याच्यावर कुठल्या नेत्याचा वरदहस्त होता. आणि त्या नेत्याने ते मॅनेज असल्यामुळे यंत्रणा त्याच्यावर थर्ड पार्टी कोणाचंही नियंत्रण नसल्यामुळं तुम्ही नाव का घेत नाही. कोणाचा वरदहस्त होता. कुठल्या ज्यांची सत्ता आहे, ज्यांनी महापालिकेत सत्ता 20 वर्ष भोगली त्या नेत्यांचा वरदहस्त होता. आणि ते अधिकारी त्यांचे बगलबच्चे होते. आणि त्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूरचं वाट लावण्याचं काम केलेलं आहे. आणि त्या निधी प्रचंड प्रमाणात निधी येऊन देखील कामं आता उठून दिसत नाहीत. याचं काय म्हणताय तुमचं. काय हो पाटील बरं आहे का? की शासनानं ऐकलं शासनानं यावर थर्ड पार्टी एखादी वेगळी यंत्रणा निर्माण करायला पाहिजे.
पाहिजे आणि हा जो निधी येतोय तो योग्य पद्धतीने जर खर्च होत असेल यांच्यावर फौजदारी केली पाहिजे. बरं ठीक आहे, चला उत्तर द्या. यांचा निधी फक्त कागदावर आहे, डिजिटलवर आहे. बाकी स्थानिक यांचा म्हणजे आता तुम्ही कोल्हापूर जर फिरला 4 पावलं खड्डे आहेत, काही विकास नाही, विकास आराखडा म्हणतात तीर्थक्षेत्राचा, ह्यो सुद्धा कागदावर आहे. नुसत्या मोठ्या गोष्टी आहेत. निधी आला निधी आला. कोण आडवं आलं? एक मिनिट, गेले 4 वर्ष महानगरपालिका अस्तित्वात नाही, यांचं सरकार आहे. त्या ठिकाणी का निवडणुका घेतल्या नाहीत? आणि जर मुख्यमंत्री सत्ता जर यांची असेल तर यांची सत्ता असताना आयुक्त ऐकत नाही, अधिकारी ऐकत नाहीत. किती हास्यास्पद गोष्ट आहे. कशा पद्धतीने बोलतोय आपण, काय करतोय? 3200 कोटीच्या घोषणा करायच्या, यांच्या सगळ्या योजना फक्त डिजिटल बोर्डवरच फक्त. बंटी साहेब का दाटवत नाहीत महानगरपालिका? बंटी साहेब 2.5 वर्ष सत्तेवर होते. 2 मिनिटं. बंटी साहेब 2.5 वर्ष सत्तेवर होते. त्यावेळेला कोरोना काळाचा पिरियड होता आणि तिकडे वळणारी, खोके घेऊन जाणारी त्यावेळेला मातोश्रीला मानत होती. आज मातोश्रीशी गद्दारी केल्या आणि या गद्दारीचा धडा शिकवल्याचं. ठीक आहे. हा बोला आताही बोला ताई ना. मुख्यमंत्री साहेब आल्यावर यांनी काय विकास केला विचारतात. आता राजेश दादांनी रंकाळ्याचं संवर्धन केलं, रंकाळ्यामध्ये रोषणाई केलेली आहे. त्याचप्रमाणे केशवराव भोसले नाट्यगृह जेव्हा आग लागली म्हणून कळालं तर त्या क्षणाला दादा पोहोचले आणि त्यांनी लगेच त्या दिवशी 1 कोटीचा निधी जाहीर केला आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आता 25 कोटीचा निधी जाहीर केलेला आहे. त्याच पद्धतीनं तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणखीन दादांनी हॉकी स्टेडियमसाठी देखील केलेला आहे, IT पार्कसाठी देखील निधी आणलेला आहे आणि कन्व्हेन्शन सेंटर देखील उभारण्यासाठी देखील दादांनी काम केलं असं म्हणताय. बरं ठीक आहे. चला फायनल उत्तर देऊन टाका मला. निधीच्या मुद्द्यावरून मला पुढे जायचं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मगाशी घेतला पाण्याचा मुद्दा घेतला. थेट पाईपलाईन हा जर विषय म्हणला तर सन्माननीय मोदी साहेबांच्याकडून जे वर्षे 200-250 कोटी रुपये ज्यावेळी मंजूर केंद्र सेंट्रल गव्हर्नमेंट आले त्यातून तो मंजूर होऊन राहिलेलं काम सगळं पूर्ण झालं. निधी आला कामं होत आहेत, तो आणला. पण त्याच्यात सगळ्यात वाईट गोष्ट काय घडली असेल, हा धर्म आपला, आम्ही धर्म मानणारी माणसं आहोत. हिंदू धर्मातला सगळ्यात मोठा सण म्हणजे आमचा दिवाळी. या दिवाळीला पाण्याचा टंटनाट, त्या पाण्याला साहेब रात्री 11 वाजता ते प्रशासकीय पैसे, प्रशासनाच्या माध्यमातून खर्च केलेला पैसा जो आहे, प्रशासकीय सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून, संबंधित खासदार आमदारांना बोलवून तिथं उद्घाटन करायला पाहिजे होतं. रात्री 11 वाजता तिने तिथं उद्घाटन केलं आणि पाणी ज्यावेळी आलं त्या पाण्यामध्ये कोल्हापूरची जनता उद्या अभ्यंग स्नान करणार आहे. अक्षरशः लाज वाटली रात्री. मी रात्री टॅगलाईन करून त्याला मी तसं रिप्लाय दिलं, आता बोलतोय अहो पाया चपलाने बुटं घालून पायाच्या पाण्यात उड्या मारून नाचली तिथं हलग्या वाजवून. अरे लाज वाटली. निधी आला, निधी खर्च होतोय म्हणतायत. खर्च होतोय तर कामं दिसतायत का? निधी आला, मुळात हा जनतेचा निधी आहे. पहिले या राजकीय लोकांनी भान ठेवावं. जनतेचा पैसा आहे, तो जनतेच्या कामासाठी, मूलभूत गरजासाठी तो वापरात यायला पाहिजे होता, पण तो वापरात आला नाही. प्रत्येक राजकीय पक्ष, जे सगळे राजकीय पक्ष आहेत ते एकमेकावर आरोप करतात, पण जनतेला मात्र इथे राजश्री शाहू महाराजाच्या नगरीत उघड्यावर ठेवलंय. फक्त एकामेकाचे आरोप आणि प्रत्यारोप करून जनतेला इथं साध्य काय? निधी आला कुठे, निधी गेला कुठं? कोल्हापुरातले खड्डे मुक्त झाले का? कोल्हापुरात पूर नियंत्रण रेषा मागे गेली का? कोल्हापुरातला पूर रोखला गेला का? कोल्हापुरात झोपडपट्ट्या मुक्त झाला का? कोल्हापुरात जेव्हा नागरिकांना 62,000 शाळा बंद पडल्या, आज पोरं रस्त्यावर आहेत. लहान लहान पोरं शिकणार आहेत का? गोरगरिबाची पोरं शिकणार का? हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला. ठीक आहे, हा बोला का. हॅलो. या सर्व राजकीय पक्षांच्या ज्या ज्या वेळेला सत्ता आहे त्या त्यावेळेला त्यांच्याकडे फंड येतो. त्यांनी आपली कामं अशी निवडतात की सर्वसामान्य लोकांचं कुठलंही काम त्यातलं होत नाही. त्यांच्या गरजेच्या कुठल्याही कामाला त्यांचा फंड वापरला जात नाही. आपल्याला जिथून मलाई मिळते त्यांचीच कामं चालू होतात. आता रंकाळ्याचं हे दोन्ही पण असं म्हणतात की रंकाळ्याचा विकास केला. शाहू महाराजांनी रंकाळा बांधला त्यावेळेला तो सुंदर होताच. त्याच्यासाठी इतका खर्च करण्याची गरज नव्हती. त्याच्यासाठी जर रस्त्यासाठी वापरले असते तर आता त्या हॉस्पिटलमध्ये जे माणसं आजारी पडलेले आहेत, त्यांच्या कमरा ढिल्या झालेल्या आहेत, ते झालेलं नसतं. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला अनेक प्रश्न आहेत, हे जे नेते मंडळी सगळे आपल्याकडे बोलतायत, ह्यांच्या पाठीमागे जे ह्यांचे विद्यार्थी आहेत, ते विद्यार्थ्यांना जो फंड पाहिजे त्याच्यासाठी कोण लढत नाहीये, त्याच्यासाठी कोण विचार करत नाहीये. आणि मग निवडणुका आली की तुमचा एवढा खर्च केला आणि तुम्ही एवढा खर्च केला. या भूमिकेतून कुणाचाही फंड वापरला गेलेला नाही. हे फक्त कागदावर फंड राहिलेले. बरं, कोण इथले सामान्य आहेत ज्यांना कोणाला प्रश्न मांडायचे, कोणाला बोलायचे सामान्यांपैकी? बरं चला, हा बोला. काय होत नाही, लोकांना रोजगार नाही, लोकांना आरोग्याचं काही नाही.
इथं ऑलरेडी विकास जे म्हणतात ते विकास होतच नाही. ऑलरेडी विकास कशामध्ये पाहिजे? शिक्षणामध्ये विकास पाहिजे, आरोग्यामध्ये विकास पाहिजे, लोकांना नोकऱ्या नाही आहेत. ह्या अशा पद्धतीने ही लोक दोन्ही शासन जे आता आहे हे विकासाचं नाही, हे फक्त खाऊगिरीचं आहे आणि हे खोक्याचं आहे. हा बोला. इतका निधी हे सांगतायत की आम्ही इतका निधी दिलाय. निधी गेला कुठं? खर्च किती झाला त्यातला? म्हणजे प्रत्येक वेळी नवीन काम आणायचं, त्यातल्या टक्केवारी खायच्या, अधिकाऱ्यांना द्यायच्या. हेच काम हे महापालिकेला मिळून हे इथले सत्ताधारी करत आहेत. सीपीआर सारखा प्रश्न आहे. सीपीआर मध्ये 3 जिल्ह्यातले कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यातली माणसं एवढे पेशंट येतात, त्यांची कुठल्याही प्रकारे सुविधा नाही. पाण्याचा अतिशय महत्वाचा विषय आहे आणि लोकांच्या सुविधा MRI, CT स्कॅन वगैरे अशा ह्या सुविधा पाहिजे. MRI सीपीआर सारखी गोष्ट बंद पडायसारखी आहे. डॉक्टर चांगले आहेत पण तिथं सुविधा नाहीत. आर्थिक जिल्ह्याचं मोठं रुग्णालय तर गोरगरिबांना तिथं रोजगार म्हणजे सुविधा मिळायला पाहिजे. मुद्दा लक्षात आला. हा बोला. काय माहित आहे काय, यांच्याकडनं लाडक्या बहिणीच्या ज्या स्कीमा येतात, पण यांची लाडकी बहीण डिलिव्हरी करून परशीवर झोपते सीपीआर मध्ये. याच्या नेत्याला भान नाहीये. 1500 रुपये देताय तुम्ही आणि डिलिव्हरी झाल्यानंतर ती परशीवर झोपती. या दोघांना पण माहित नाही आहे. यांची बहीण डिलिव्हरी झाल्यानंतर सीपीआर मध्ये बेडवर झोपत नाहीये, परशीवर गादी टाकून झोपती. सगळे मुद्दे सुटले पाहिजे. नेते चला, वेळ संपला, माझ्याकडे वेळ संपला. या दादानी जो प्रश्न मांडला 1500 रुपये देऊन ह्यासाठी इथली जे सरकारी हॉस्पिटल आहे हळूहळू महिलांची संख्या तिथं वाढत जाते, गोरगरिबांची वाढत जाते. यासाठीच या महायुतीचे ज्या मंत्री आहेत, चंद्रकांत दादा पाटील असू देत, हसन मुश्रीफ असू देत, अजितदादा असू देत, त्याला त्या ठिकाणी शेंडा पार्क मध्ये ह्या गोरगरीब जनतेसाठी 1200 खाटचं दवाखाना तिथं आम्ही बांधत आहे आणि त्याचं भूमिपूजन होऊन काम सुद्धा सुरू झालेलं आहे. ठीक आहे. मी शेवटचा प्रश्न घेतो. गेल्या वेळी ऐका, गेल्या वेळी लोकसभेमध्ये गादीला मान, मोदींना मतदान असा प्रचार झाला. ठीक आहे, पण गेल्या वेळी गादीला मान आणि गादीला मतदान असं घडलं आणि शिवसेनेचा उमेदवार पडला लोकसभेमध्ये. हा झालंय. पण यंदा थोडक्यात जाता आपण जाणून घेऊ की गादीला मान, गादीला मतदान की यंदा सर्वसामान्य शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान, नेमकं काय? बोला. यावेळी गादीला मान हा आम्ही सांगत नाही. यावेळी माजी आरोग्य मंत्र्यांच्या मुलगीला मतदान, जे खरोखर वारसा राजकीय जो आलाय तो यातून पुढे जाणार आहे. आम्हाला कुठला मान नकोय, आम्हाला खरोखर कार्यकर्त्याला, तो कार्यकर्ताच आहे. तुम्ही त्याचा गादी आणि वाडा हा चुकीचा प्रचार करू नका. ती एक कार्यकर्ता आहे. तिच्या वडिलांनी मंत्रीपद भोगलेलं आहे आणि ती स्वतः त्यांनी सीपीआर जे चालवलं ते त्यांच्या वडिलांनी चालवलेलं आहे. नेते एकाच घरात 2 पुढारी. बरोबर पटतो हे. दुसऱ्या व्यक्तीला संधी मिळू शकते. हे बघा, महादेवराव माडिकांच्या घरात तुमच्या तिथं धनंजय माडिक खासदार आहेत, मग त्यांचा भाऊ चालतोय का आमदारकीला? त्यांच्या घरात सत्ता नाही. त्यांचा पोरगा इथं कृष्णराज माडिक उमेदवारी मागतोय, ते चालतंय का? दुसरी गोष्ट, मधुरी महाराज या सक्षम आहेत, हुशार आहेत, सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नाची जाण आहे. त्या आरोग्य मंत्र्यांच्या कन्या असल्यामुळं त्यांनी राजकारण लहानपणापासून राजकारण, समाजकारण, समाजसेवा या सगळ्या व्यवस्थित बघितलेल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये प्रचंड हातोटी आहे. तुम्ही खुश आहात ना त्यांना उमेदवारी मिळाली? त्या उमेदवारीबद्दल असं म्हणता काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहे. मी म्हणतो, मी एकटाच नाही, सगळ्या जनतेची मागणी होती की मधुरी महाराज पाहिजेत आणि त्याचमुळे मधुरी महाराजांची निवड झाली. ठीक आहे. मला सांगा, यंदा मतदान कोणाच्या बाजूने? गादीला मान, गादीला मतदान की शिवसेनेला मतदान? कार्यकर्त्यालाच मतदान आहे. अण्णांच्या माघारी आता आपली जबाबदारी म्हणून इमोशनल केलं, गादीला मान द्या म्हणून इमोशनल केलं, आता खानविलकरांची मुलगी म्हणून इमोशनल करतात. त्यामुळं इमोशनल करण्याशिवाय यांच्याकडे पर्यायच राहिलेला नाहीये. आणि मतदान मिळणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला आणि शिवसेनाच निवडून येणार. कारण शिंदे साहेबांचं 2.5 वर्षातलं काम तुम्ही कोणाला विचारा, विरोधी पक्षातल्या माणसाला सुद्धा शिंदे साहेबांवर प्रेम आहे. चला नेते, वेळ संपला माझ्याकडे, मी जातो. हे दादाने आता जो म्हणला की खानविलकर साहेबांची मुलगी आहे, हे त्या पहिली गोष्ट म्हणजे ह्या काँग्रेसवाल्यांना मधुरी महाराज छत्रपती किंवा आदरणीय आमचे शाहू महाराज
खानविलकर साहेब यांचं नाव घ्यायचं ह्यांना संबंधच नाही, कारण ह्यांचेच बंटी पाटील एका वेळेला ह्या खानविलकरांनी गोरगरिबांसाठी हे सीपीआर उभा केलं, तिथं सगळी यंत्रणा आणली आणि ज्या वेळेला बंटी पाटीलला स्वतः आमदार व्हायचं होतं त्यावेळेला ते काय म्हणले की या खानविलकरांना सीपीआर मध्ये गाळा, त्यांना तिथंच झोपवा, इकडनं बावड्यातनं सीट निवडून आली पाहिजे, हे यांचं मत होतं. आता आहे ना त्यांची मुलगी, मतदान कोणाच्या बाजूने? आता आहे ना त्यांची मुलगी कशी आठवते, या निवडणुकीच्या तोंडावर त्यांची मुलगी त्यांना कशी आठवते, हा त्यांना प्रश्न आहे माझा. ठीक आहे, फायनल वेळ संपला माझा. हा काका, फायनल उत्तर. हा आमचे आदरणीय नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आहे, महायुतीच्या घटक पक्षामध्ये आहेत. तर आजपर्यंतच्या इतिहासात ज्या ज्या वेळेला आमच्या आठवले साहेब ज्या ज्या दिशेला ज्या ज्या जातील त्या त्या पक्षाचा त्या निश्चितच विजय झाला. त्यामुळे कोल्हापूरमध्ये सुद्धा आमच्या आठवले गटाची ताकद फार प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. तुमचा पाठिंबा कोणाला? त्यामुळे आमचा पाठिंबा महायुतीचा असल्यामुळे महायुतीचा उमेदवार इथं 100% निवडून येणार. ठीक, चला, माझा वेळ संपला. थोडक्यात. हा बोला. मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे खंडपीठाविषयी तुम्ही का मांडत नाही? लाखो रुपये मुंबईला जाताना लाखो रुपये खर्च होतात, इथं जर कोल्हापुरात जर खंड व्हावं, कारण 3 वेळा प्रतापसिंह जाधव पत्रकार परिषद घेऊन गेलेत, त्यांनी काय मांडलं नाही, खंडपीठ व्हावे कोल्हापुरात, हे 3 वेळा झाले व्हावे. बरं, ठीक आहे. आपण सगळ्याच वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मंडळी, या सगळ्या चर्चेतनं एकच लक्षात येतं, या सगळ्या ह्याच्यात आईचा आशीर्वाद आणि जनतेचा पाठिंबा, जनतेचं मतदान ज्याच्या बाजूने जाईल तोच इथला आमदार ठरेल. बघूयात निवडणुकीच्या मतमोजणीनंतर आपल्याला इथला उमेदवार, इथला सिंहासनावरचा आमदार दिसेल आणि त्यातनंच कळेल एकूणच मूड हा कोल्हापूरचा. यानंतर जाणार आहे मी पुढल्या मतदारसंघात आणि जाणून घेणार आहे मूड महाराष्ट्राचा.